सर, आपण जर पाहिलं तर काल पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक झाली. त्याच्या आधी तुमची सुद्धा पार्लिमेंटरी बोर्डाची मिटिंग झाली. नेमकं काय चर्चा चालू आहे? तुम्ही काल कोर कमिटीच्या बैठकीत होता. नाही, एकतर आमच्या चर्चा तरी चालू आहे आणि चर्चा होत असताना त्यातून लवकरात लवकर निर्णय हे घेतले जातील. महाविकास आघाडीमध्ये चर्चा होते, याच्यावरूनच आपलं लोकशाही कुठेतरी दिसते. महायुतीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ते फक्त आमची यादी पहिली जाहीर होण्यासाठी थांबलेले आहेत. बाकी ते फक्त काय करतात तर दिल्लीचा आदेश ते ऐकत असतात. दिल्लीला जाऊन दिल्लीवाले लोक काय म्हणतात, गुजरातचे लोक जे दिल्लीत बसलेत ते आदेश काय देतात, ते सुद्धा महाराष्ट्रातल्या नेत्यांना याची वाट ते बघत आहेत. आणि जोपर्यंत महाविकास आघाडीची यादी जाहीर होत नाही तोपर्यंत ते कुठलीही यादी जाहीर करणार नाही. पण महाविकास आघाडी लवकरात लवकर यादी जाहीर करतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. पण एक खरं आहे, याच्यातून एकच दिसतंय की शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो आपला महाराष्ट्र आहे, जो आपल्या विचाराने चालतो, आज महायुतीच्या बाबतीत बघायचं झालं तर अमित शाह साहेब आणि मोदी साहेबांचा हा महाराष्ट्र हे महायुतीवाले करायला प्रयत्न करतात, हे कुठेतरी आता या चर्चेतून सिद्ध होतं. सारे काय संजय राऊतांनी बाईट देताना म्हटलं की आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. काय नेमकं ते कठोर निर्णय दोन्ही बाजूचे असू शकतील ना. त्यांची इच्छा असेल या मतदारसंघातून लढायची, पण कदाचित काँग्रेस राष्ट्रवादी ते मतदारसंघ मागत असतील तर मग तिथून माघार घेणं काही प्रमाणात आणि दुसरीकडे पुढाकार घेणं, हे ह्याला पण आपण कठोर निर्णयच म्हणतो ना. त्या बाबतीत ते म्हणत असावे असं मला वाटतं. आणि आता वेळ आलेली आहे म्हणून तातडीची कुठलीही बैठक ही तातडीचीच बैठक होणार. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी जी बैठक बोलवली इलेक्शनचं वेळ काळ बघता तर प्रत्येक बैठक आता तातडीची. पवार साहेबांनी बोलवली तातडीचीच म्हणावं लागेल, काँग्रेस पण आणि उद्धव ठाकरे साहेब पण. रोहित दादा, चांगली पॅटर्न होईल अशी चर्चा जी सुरू आहे, कारण की ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि काँग्रेसचं गणित जुळत नाही आणि त्याच्यात तुमच्याही 3 जागा विदर्भातून आहेत अशी सुद्धा चर्चा आहे. कसं बघतात ह्याकडे? आता सांगली पॅटर्न हा कुणी घडून आणला नव्हता, तो झाला होता. त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष नाही तर कुठल्याही पक्षाला कुठेही कोणाला पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे तो पॅटर्न हा घडून गेलेला आहे. तो असा काही आपण विचाराने नाही तर प्लॅनिंगली तिथं घडवता येतो असं नाही. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी फक्त बोलत असताना सांगली पॅटर्न बोललं असावं, पण त्याला काय खूप सिरियसली घ्यायची जरूरत नाही. लवकरच सीट ह्या जाहीर होत. दादा, जागा वाटपात मिशन 45 हे नाव जोरदार चर्चेत आहे. नेमकं पहिल्या यादीत मिशन 45 म्हणजे काय, थोडक्यात सांगा. नाही, आमचं मिशन 180 आहे. 45 हा आकडा कुठून आला आम्हाला माहीत नाही. आता विषय एवढाच असेल की जर समजा जे महायुतीतले मित्रपक्ष आहेत त्यांना 45 जादा दोन्ही पक्षाला म्हणजे अजितदादांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना ते मिशन 45 असावं, पण आमच्यात मिशन 45 नाही, आमच्यात 180 मिशन आहे. सांगोल्यामध्ये साळुंखे आहेत ज्यांनी ठाकरेमध्ये प्रवेश केला आहे, त्यांना कदाचित ते उमेदवार देत आहेत. दुसरीकडे आता शेकापचे उमेदवार तुमच्याकडे भेटी घ्यायला आलेले आहेत. काय आहे हे गे देशमुख कुटुंबाचं कार्य बघता सांगोल्यामध्ये असेल आणि या महाराष्ट्रामध्ये ते खूप मोठं आहे. आणि त्या कुटुंबाकडे बघत असताना आम्हाला विश्वास आहे की आदरणीय पवार साहेब तर त्या कुटुंबाला सपोर्ट करतच आहेत. त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबसुद्धा सपोर्ट करतील. त्यामुळे तिथं लढत जर झाली तर महाविकास आघाडीकडनं एक घटक पक्ष म्हणून शेकाप हा पक्ष तिथं असेल. त्यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे अशीच लढत होईल असं मला तरी तिथं वाटतं. वळसे पाटलांनी नव्याने स्टेटमेंट केलं आहे, शरद पवारांना सोडायचा प्रश्नच येत नाही. बऱ्याच लोकांना आतल्या गोष्टी माहीत नाही आहेत. काय नेमकं आहे परतीचे? वळसे पाटील साहेबांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे ते कशाच्या तोंडावर आलेलं आहे? विधानसभेच्या इलेक्शनच्या. विधानसभेचं इलेक्शन कसं लढलं जातं नाही तर जिंकलं जातं लोकांच्या मतावर. त्यामुळे लोकांचं मत जेव्हा आपण गृहीत धरतो तेव्हा त्यांच्या मतामध्ये फक्त पवार साहेबच दिसतात आणि पवार साहेबच सगळीकडे आज चर्चेत असल्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असावं की साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपण निवडूनच येत नाही, म्हणून ते स्टेटमेंट तिथं दिलं गेलं असावं. त्यामुळे लोकांचं मत जेव्हा घेतलं जातं तेव्हा लोक साहेबांबरोबर राहतात. हे या गोष्टीची जाणीव आता मोठ्या मोठ्या नेत्यांना कुठेतरी होत असावी म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट दिलं असावं. पक्ष प्रवेश पार पडला शिंदेच्या बंगारकर यांचं नाव आहे, जे गौरी लंकेश प्रकरणात मुख्य आरोपी होते आणि ते नुकतेच बेलवर बाहेर आले. तसेच नालासोपारा प्रकरणात सुद्धा ते आरोपी होते. अशा आरोपींना थेट सत्ताधारी पक्षात घेतलं जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात कसं बघतात? गौरी लंकेसारखे प्रॉमिनंट जर्नलिस्टवर त्यांनी गोळ्या जातात. लोकसभेमध्ये जर बघितलं आणि सर्व खासदारांचा अभ्यास बघितला तर सगळ्यात जास्त क्रिमिनल केसेस हे भाजपच्या खासदारांकडे आहेत, नाही तर भाजपच्या मित्रपक्षाच्या खासदारांकडे आहेत. आता याच्यात जर तुम्ही बघितलं लोकसभेमध्ये
एकनाथ शिंदे साहेब असतील, भाजप असेल नाही तर दादा असतील, त्यांच्या पक्षाने गुंडांचा वापर हा इलेक्शनसाठी केलेला दरदरीत आपण सगळ्यांनी तिथं बघितलेला आहे. त्यांचे फोटो आहेत, प्रचार करतानाचे आपण तिथं फोटो त्यांचे बघितलेत, व्हिडिओज तिथं बघितलेले आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांसाठी, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी ही आश्चर्याची गोष्ट आहे की अशा गुंडांना नाहीतर त्यांच्यावर चर्चा असणाऱ्या गुंडांना हे महायुतीतले लोक प्रवेश करून घेत आहेत. पण महायुतीसाठी ही काही नवीन गोष्ट नाही आहे. त्यांच्यासाठी सहजपणे गुंड आहेत का, चल महायुतीमध्ये आपल्याला चालतं, अशी भावना महायुतीच्या नेत्यांची असल्यास त्यांच्यासाठी नवीन नाही. पण महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी नागरिकांसाठी ही गोष्ट नक्कीच नवीन आहे. आणि जसं लोकसभेला महायुतीला लोकांनी नाकारलं तसंच महाविकास आघाडीला स्वीकारत महायुतीला लोक आणि या गुंड प्रवृत्तीला लोक नाकारतील विधानसभेला असं आम्हाला वाटतं. अबू आझमींनी 5 जागा जाहीर केलेल्या आहेत. महाविकास आघाडी लवकर निर्णय घेत नाहीत अशी देखील एक खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. काय सांगा? आता अबू आझमी साहेबांनी स्टेटमेंट कुठं दिलं तर पवार साहेबांची भेट झाल्यानंतर ते परत एकदा पवार साहेबांना भेट देणार आहेत, चर्चा होणार आहे. मार्ग 100% तिथं घेतला जाईल अबू आझमी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. व तसंच नेते यादव साहेब जे आहेत तर त्यांच्या मार्गदर्शना अखिलेशभाई यादव योग्य असा निर्णय घेतील. पण ते महाविकास आघाडीला सोडतील असं मला वाटत नाही. आम्ही सर्व एकत्रित तिथं लढणार आहोत. महाविकास आघाडी फुटीच्या वाटेवर आहे, थेट हायकमांडकडे तक्रार केल्याची कळते. काय सांगाल? हायकमांड कोणाचं आहे? काँग्रेस फुटीच्या मार्गावर नाही. विषय एवढाच असतो की तिथे CVC असते म्हणजे राज्यातला पण निर्णय घेत असताना एक कमिटी असते काँग्रेसची जी 100 वर्षापासून चालत आलेली आहे. ती सेंट्रली असते म्हणजे देश पातळीवर असते. मग हायकमांड म्हणजे ती कमिटी असते. त्यामुळे आता ज्या काही सीट आम्ही मागितल्या आहेत, शिवसेनेने मागितल्या आहेत, त्या सेंट्रल कमिटीकडे ते जातील. त्यामुळे हायकमांड म्हणजे सेंट्रल कमिटी आणि सेंट्रल कमिटी तिथं मला विश्वास आहे आदेश देईल की आपल्याला काही झालं तरी महाविकास आघाडीबरोबर राहायचं आहे. हरियाणासारखा पॅटर्न इथं काय होणार नाही याची दक्षता घ्यावी असं राहुल गांधी साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे किती काय खाली चर्चा असेल महाराष्ट्रात काँग्रेसच्या बाबतीत वरून निर्णय येताना असाच येईल. पवार साहेबांना विश्वासात घ्या, उद्धव ठाकरे साहेबांना विश्वासात घ्या आणि आपल्याला महाविकास आघाडी टिकली पाहिजे असाच आदेश संदेश हा दिल्लीवर नाही. त्यांनी आरोप लावलाय की सुनील लंके म्हणतात की महायुतीमध्ये भाजप स्वतःच्या मित्र पक्षाच्या उमेदवारांना पाडण्याचं काम करते. सध्या मावळमध्ये भाजप महाविकास आघाडीमधनच एक उमेदवार देणार आहे आणि भाजप त्याच्या पाठीशी उभे राहतं आणि मला पाडतंय. उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना BJPला सोडून महाविकास आघाडीमध्ये का आली होती? कारण का भाजपने हेच त्यावेळेस केलं होतं, शिवसेनेची ताकद कमी केली होती. हे उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा सांगितले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा जेव्हा ते उद्धव ठाकरे साहेबांबरोबर होते तेव्हा जाहीर भाषणात सांगितले भाजप आपल्याला संपवत चालली आहे. आता शेळके साहेबांना नवीन नवीन अनुभव आहे. आता ते पूर्वी भाजप बरोबर होते, आता दादांबरोबर आहे. त्यामुळे फक्त मावळमध्ये हे होईल असं नाही. हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी होत असताना महायुतीच्या बाबतीत बघायला मिळेल. भाजपचं झालंय असं की एकनाथ शिंदे साहेबांची वजन हे महायुतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चेहरा देवेंद्र फडणवीस साहेबांचा पुढं करता येत नाही. तो केला तर 20-30 आमदार नक्कीच त्यांचे पडतील. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा वापर फक्त इलेक्शन पुरता करायचा. जास्तीत जास्त भाजपचे निवडून आणायचे. सत्ता आली तर भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. म्हणून शेळक्यांना जो अनुभव येतोय तो एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या अनेक आमदारांना तो अनुभव येईल. आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा हुशार आहेत. ते सुद्धा BJPच्या बाबतीत असंच काहीतरी करतील अशी चर्चा मात्र लोकांमध्ये आहे. उभे करणार की पाडणार अशी आंतरवाली सराटीमध्ये निर्णायक बैठक झालेली आहे. विषय एवढाच आहे, सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन तिथं ते निर्णय घेणार आहेत. निर्णय काय येतो हा आपल्याला बघावा लागेल. तो काही कुठल्या पार्टीचा विषय नाही, तो सामाजिक विषय आहे. निर्णय काय घेतात त्यानंतर आपल्याला बोलता येईल. कुडाळ मालवण जागेसाठी अदलाबदल सुरू आहे. अजित पवार यांचे आमदार पवार साहेबांची भेटी घेत आहेत. अनेक आमदार अजून संपर्कात आहेत का? काही मोठा धमाका करणार आहात? मी एक स्पष्टपणे सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांचे कुठलेही आमदार आमच्या संपर्कात नाहीत. पण भाजप आणि अजितदादांच्या पक्षातले बरेच आहेत. निर्णय एवढाच आहे, संपर्कात बरेच आहेत. पण पवार साहेबांनी सांगितलंय की 80% ठिकाणी आपल्याला निष्ठावंतांना संधी द्यायची. आता जो 15-20% कोटा होता तो मला असं वाटतं की तो आता भरत चाललेला आहे, संपत चाललेला आहे. त्यामुळे साहेब आता 80% ठिकाणी निष्ठावंतांना संधी देत. संपर्कात अनेक आहेत, फक्त संधी पवार साहेब देतील असं आता आम्हाला वाटत नाही.
आणि का संपर्कात आहे, कारण का लोकात गेल्यानंतर चर्चा एवढीच आहे, महायुती नको, महाविकास आघाडी चालेल. आणि पवार साहेबांकडे बघून लोकांना विश्वास आहे की महाराष्ट्र पूर्वीच्या काळामध्ये 1 नंबरला या देशात होता, कोण परत 1 नंबरला आणू शकतं तर ते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी आणि इतरही सर्व जे नेते आहेत, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस. आंबेगाव पवार साहेबांना चर्चा आहे, आता चर्चाच आहे, पुढं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल, थोडासा वेळ जाऊन द्यावा लागेल. कुडाळ मालवण जी जागा आहे ती शिवसेना उभाटाकडे आहे आणि त्यासाठी आता नारायण राणे फिल्डिंग लावताना पाहायला मिळतात, मुख्य पात्र्याकडे येऊन ते भेटत आहेत, निलेश राणेंसाठी स्पेशली जागा पाहत आहेत. कसं पाहतं त्या एकूणच आता त्यांना पाठपुरावा करावा लागतोय आणि असंही म्हणलं जातं की एकनाथ शिंदे साहेब त्यांना ते सीट देतील, पण खरंच काय झालंय नाही झालंय. आता स्वतः राणेसाहेब भाजपमध्ये आहेत, मुलगा जर एकनाथ शिंदे साहेबांकडे जात असेल तर मग कुठंतरी भाजपला स्वीकारावं लागेल. एकनाथ शिंदे साहेबांचं वजन वाढलं आहे, त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या मुलांनासुद्धा आता कुठून लढावं लागतंय तर शिंदे साहेबांच्या पक्षातून. मग 100% BJPचं वजन कमी झालं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं आता वाढलेलं आहे, हे भाजपला स्वीकारावं लागेल. हीच भीती असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना हळूहळू टप्प्याटप्प्यात अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जाईल, अशी त्यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. आता लवकरच पवार साहेब या बाबतीत काही स्पष्ट भूमिका घेतील आणि साहेबच निर्णय घेणार आहेत. दादा, बाबा सिद्दीकी प्रकरण झाल्यानंतर जिशान सिद्दीकी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या चर्चा आल्या होत्या, पण आता जिशाननी एक ट्विट केलेलं आहे की नॉट ऑल दॅट इज हाइडन स्लिप्स नॉर ऑल दॅट इज विजिबल स्पीक. याचा अर्थ कसा घ्यावा? त्यांची अपेक्षा असावी की खूप खोलात जाऊन काय एक्झॅक्टली घडलं आहे हे कुठंतरी सांगण्यात यावं. आणि जर तुम्ही मीडिया आणि जे काही भाजपचे नेते त्या बाबतीत बोलत आहेत ते फार वेगळ्या दिशेने या प्रकरणाला घेऊन चाललेले आहेत. म्हणजे दाऊद आणि ह्या प्रकरणाला घेऊन चालणं योग्य नाही. खरं काय घडलं आहे हे मुलगा म्हणून त्याला समजून घ्यायचं आहे. लोकांनासुद्धा खरी काय परिस्थिती ही पुढे आली पाहिजे. फक्त राजकीय नेते या बाबतीत बोलत असताना ते वेगळ्याच दिशेने या प्रकरणाला घेऊन चाललेत. जी घटना घडली त्याच्यावर चर्चा कमी आणि नको त्या घटनेवर जर चर्चा नाही तर नको त्या विषयावर जर चर्चा केली जात असेल तर हे लोकांनाही आवडणार नाही आणि ते त्या कुटुंबालाही आवडणार नाही. आणि मुंबईच्या लोकांचं हेच मत आहे की जर नेतेच सुखरूप नसतील तर मग आम्ही नागरिक म्हणून कसं सुखरूप राहणार आहोत. आणि अजून एक काही प्रश्न आहे, त्यांना दिलेली जी सिक्युरिटी होती त्याला 3 का 4 कॉन्स्टेबल दिले होते, घटना घडली तेव्हा ते कुठंच नव्हते. असं का घडलं? 15 दिवसापूर्वी तिथे त्यांना फोन येऊन धमकी दिली गेली होती, सिक्युरिटी दिली गेली होती, सिक्युरिटी तिथं का नव्हती, असे अनेक प्रश्न आहेत. आता मुलगा म्हणून त्यांना फक्त उत्तरं पाहिजे आणि त्यांचं प्रामाणिक मत आहे की ही जी उगाच फालतू चर्चा चालू आहे दुसऱ्याच दिशेने तिकडं ती चर्चा न जाता खऱ्या मुद्द्यावर आलं पाहिजे की ते का घडलं, कुणी घडवलं, कशासाठी घडवलं आणि खरं काय ते बाहेर आलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.